नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण अमरावती येथील जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी पोहोचलो असता आपण बघू शकतो का हे जे आहे जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणचे मुख्य ऑफिस आहे आणि या मुख्य ऑफिसच्या ठिकाणी आपण बघू शकतो का बाजूनं काही हा जो पेंडॉल आहे या पेंडॉलमध्ये सोनगाव येथील जे प्रकरण प्रचलित प्रकरण सध्या जिल्ह्यासह तालुक्यात गाजत आहे. अशातच गाजत असताना या ठिकाणी आपण आलेलो आहे. मुकेश मारुतराव गावंडे हे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि बेमुदत आमरण उपोषणाला बसले असता नेमक्या त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे तर आता आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया. आणि थंडीचे दिवस आहे, कडाक्याच्या थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकारी आता पुढील बाबीकडे लक्ष देणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. कारण की दिवसेंदिवस रात्रीच्या थंडीची वेळ आहे आणि थंडीच्या वेळेस त्यांना उपोषण करायला कोणी भाग पाडलेले आहे हे सुद्धा त्यांच्यापासून आता आपण जाणून घेऊया. आपण बघू शकतो हे आहे ते उपोषण करते आणि उपोषण करते आता आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत आता बातचीत करूया का नेमकं उपोषणाला कशासाठी बसले आणि का बसले आपण त्याच्यापासून आता जाणून घेऊया. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही उपोषणाला बसले आहे. ग्रामपंचायत सोनगाव येथील सुरू असलेला कारभार अत्यंत बोगस प्रकारचा आहे. तिथे कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही आणि तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत चपराशी किंवा सरपंच हे कोणाची बाजू ऐकून न घेता आपलीच मनमानी कारभार सुरू आहे. त्याप्रमाणे मी त्यांना यापूर्वी पाठपुरावा केला होता काय? मी त्यांना जवळपास 6 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे. 12/8ला माझी सगळ्यात पहिली तक्रार होती. ग्रामपंचायत सोनगाव यांना तक्रार दिली होती 12/8ला. म्हणजे ग्रामपंचायत दिली होती का? ग्रामपंचायत सोनगाव दिली. ग्रामपंचायत सोनगावला. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे मला आणखी पुन्हा अर्ज द्यावा लागला. मी तो अर्ज दिनांक 20/9ला पुन्हा ग्रामपंचायत यांना अर्ज दिला. त्याच्यावरही त्यांनी काही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरचा डिपार्टमेंट म्हणजे पंचायत समिती यांना मी दिनांक 7/10ला रोजी तक्रार केली पंचायत समिती यांच्याकडे. त्यांनी त्याच्यावर काही उपाय केलेले नाही. त्याच्यामुळे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ह्या दोन्ही डिपार्टमेंटने माझ्या अर्जावर कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मला त्यांनी उत्तर वगैरे दिलं नाही का ग्रामपंचायत सोनगावनी? नाही, मला उत्तर सोनगावनी ते काहीच नाही दिलं, आजपर्यंत दिलं नाही. आता उपोषणाला बसूनही आजपर्यंत कोणतं पत्र मला दिलेलं नाही त्यांनी. त्याच्यानंतर पंचायत समितीकडले जवळपास 4 पत्र हे माझ्या ग्रामपंचायतला गेले. त्याच्यावरही ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारचं उत्तर जेव्हा पंचायत समितीला देतात तेव्हा मला दिलेलं नाही आहे. फक्त एक अहवाल आणि तोही इतका खतरनाक आहे की जे व्यक्ती गावात नाही राहत त्यांच्या नावाने काढलेलं पत्र आहे ते. म्हणजे हेतुपुरस्पर काढलं आहे असं वाटतं का तुम्हाला? हेतुपुरस्पर जो व्यक्ती गावात नाही त्याचं शेणखत दाखवण्याचा प्रयत्न, गावातले ढिगारे, गावातला कचरा दाखवण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतने केलेला आहे. त्यानुसार मी जेव्हा पंचायत समितीकडे ते लेखी पत्र घेऊन गेलो ग्रामपंचायतचं तर ग्रामविस्तार अधिकारी श्री चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं का ते त्यांच्या वैयक्तिक जागेत आहे. वैयक्तिक जागेत असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही असं कोणी म्हटलं तुम्हाला? ग्रामविस्तार अधिकारी चव्हाण साहेब, पंचायत समिती चांदुर्ले. आणि त्यांनीच मला सल्ला दिला की तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही अन्य मार्ग पत्करू शकता, तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. संदर्भात मी चांदुर्ले BDO मॅडमला पण 9व्या महिन्यामध्ये भेटलेलो होतो त्यांनी पत्र काढल्याच्यानंतर. पंचायत समिती चांदुर्लेनी तुम्हाला काही पत्र वगैरे दिले होते काय? पंचायत समितीने चांदुर्लेला मला एकच पत्र दिलं, ते म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी चेतन चोरे यांच्यावर सदर व्यक्ती ग्रामपंचायत असल्याचे कार्यवाही करत नाही आणि तात्काळ कार्यवाही करण्यात यावी ग्रामपंचायतला असे पत्र पंचायत समिती यांनी काढले होते. ते पत्र आहे 9/10ला. मग ते कारवाई झाली का? नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई ग्रामसेवक मॅडमने केलेली नाही, सरपंचांनी केलेली नाही आहे. त्याच्यानंतर आपले सरकार पोर्टलवर असतं एक गव्हर्नमेंटचं हे आहे, त्याच्यावर पण पंचायत समिती यांनी 30/10/2024ला 2 पत्र काढले. त्याच्यावर पण कोणतीही कारवाई ग्रामपंचायतने आतापर्यंत केलेली नाही आहे. उलट चुकीचा अहवाल देऊन ग्रामपंचायतनी आणि सरपंचांनी मंडळ अधिकारी आपले गटविकास अधिकारी चांदुर्ले पंचायत समिती यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खोटी माहिती देऊन
आणि त्याच्यानंतर मग आता जेव्हा मी आमरण उपोषणाची यांना नोटीस दिली दिनांक 1 तारखेला, तुम्ही नोटीस केव्हा दिली मग? हां, या सगळ्या प्रकाराचा जेव्हा मी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, पण मला लक्षात आलं की कोणताही अधिकारी आपल्याला सपोर्ट करत नाही आहे, चुकीच्या व्यक्तीच्या मागे आहेत. कुठं नेमकं का नाही करून राहिल्या? ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत तुम्ही ग्रामसेवक असते तिथे, पुन्हा सरपंच असते, पुन्हा सचिव असते. एवढा मोठा प्रसंग तुमच्यावर ओढवला आहे का तुम्ही आज उपोषणाला बसलाय? तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का? बिलकुल माझ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. कारण माझ्या ज्या तक्रारी त्या ग्रामपंचायत चपराशाच्या नावाने होत्या आणि जो व्यक्ती स्वतः सदर शेणखत टाकते त्याच्याच नावानं आपल्या तक्रारी होत्या. पण ग्रामपंचायतने दिशाभूल करून कधी त्यांच्या काकाच्या नावाने, जे व्यक्ती गावात नाही राहत, कधी त्याच्या वडिलाच्या नावाने अशी दिशाभूल करून पत्र काढून त्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न केलेले आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सचिव, सरपंच या सगळ्यांनी त्यांना मदत केलेली आहे चुकीचं कार्य करण्याकरिता. आणि चुकीच्या कार्यासाठी त्यांनी मदत केली असं तुमचं म्हणणं आहे का? बिलकुल 100% मदत केलेली आहे. त्यामुळे मी आज जिल्हा परिषद इथे उपोषणाला बसलेलो आहे. नाहीतर मी पंचायत समिती इथेच बसलो होतो, पण तिथे ते बोगस कारभार चालू आहे. कशाचा बोगस? कुठला? कोणत्याही प्रकारच्या आपल्या कारवाईला आपल्याला उत्तर मिळत नाही आहे. तुम्ही चांदूर रेल्वे? पंचायत समिती चांदोरलीमधून आपण गेल्याच्यानंतर आपले तक्रार जेव्हा करतो त्यावर कोणताही अधिकारी आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलत नाही आहे, आपल्याला उद्धटपणाने उत्तर देतात, आपल्याला धमकवण्याचे प्रयत्न करतात. इथपर्यंत त्यांची मदत गेलेली आहे. म्हणजे कोणाची? विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती चांदोरलीची. नेमकं तुम्ही पंचायत समिती चांदोरली समोर उपोषणाला बसणार होते असं तुम्ही पत्रात नमूद केलं होतं का? नाही, नमूद मी याच्यासाठी केलं नाही का जेव्हा मी पंचायत समितीकडे गेलो ह्या सगळ्या तक्रारी घेऊन का ग्रामसेवक याच्यावर काही कारवाई करत नाही, तेव्हा मला उलट प्रकारे म्हणजे मला दाबण्याच्या प्रयत्नांनी मला उत्तर देण्यात आले. त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की हे अधिकारी आपल्याला मदत करू शकत नाही, हे सगळे मॅनेज झालेले आहे. त्याच्यामुळे मी जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार केली का मी 23/12/2024 इथे नोटीस दिली मी आणि त्यांना सांगितलं का 5 जानेवारीपासून मी इथे उपोषणाला जिल्हा परिषद आवारामध्ये बसणार आहे. आता तुम्ही जिल्हा परिषद अमरावतीच्या आवारात बसलेले आहे. अगदी जिल्हा परिषद ऑफिस तुमच्या मागे आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहे ज्या स्थळी. जिल्हा परिषद ऑफिसमधून कुठला अधिकाऱ्याने तुम्हाला भेट दिली का? हो, भेट दिली ना मला. पण पहिले विषय त्याच्या पहिले मी सांगतो की मी जेव्हा जिल्हा परिषदला 5 तारखेला मी नोटीस दिली की 5 जानेवारीला मी उपोषणाला बसणार आहे, त्या अनुषंगाने मला श्री बायस सरांनी, ग्रामपंचायत विभागचे जिल्हा परिषद साहेब आहे, त्यांनी मला पत्र दिलं की तुम्ही उपोषणाला बसू नका, 8 दिवसात आम्ही कार्यवाही करतो. पण 8 दिवसात कार्यवाही झाली नाही म्हणून मी त्यांना पुन्हा 7 तारखेला पुन्हा नोटीस दिली का तुम्ही कोणत्याही प्रकारचं कार्य केलेलं नाही आहे, तुमच्या पत्राला कोणी मानलेलं नाही आहे. त्यांनी पंचायत समितीला पत्र दिलं, ग्रामपंचायतला पण पत्र दिलं, मला पण पत्र दिलं, पण त्यांच्या पत्रावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून मी 7 तारखेला पुन्हा उपोषण करण्याचे त्यांना अर्ज केला आणि त्यांना 8 दिवसाचा वेळ आणखी दिला, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. त्याच्यामुळे मला दिनांक 15 तारखेपासून मी इथे उपोषणाला बसलेलो आहे. आणि या ठिकाणी ज्या स्थळी तुम्ही उपोषणाला बसले आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदमधील काही अधिकारी वर्ग तुमच्या उपोषणाला त्यांनी भेट दिली का? हो, काल 15 तारीख होती. 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता इथले बायस सर, त्याच्यानंतर त्यांचे PA, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी चांदूर रेल्वे, त्याच्यानंतर चांदूरचे गटविकास अधिकारी ज्यांच्याकडे कारभार आहे, मॅडमकडे नाही आहे, पहिले मॅडम होते, आता सरांकडे आहे, त्यांचं नाव नाही माहीत मला. त्यांनी मला इथे उपोषणाला भेट दिली आणि त्यांना सांगितले का त्यांनी आम्हाला सांगितलं की तात्काळ कार्यवाही केल्या जाईल. आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला एक पत्र दिलं. ते पत्र मी तुम्हाला सांगतो. तुमच्या गावातल्या सरपंचाचं म्हणणं काय आहे तुमच्या अर्जावर? त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत सोनगाव मुख्याधिकारी कार्यकारी यांचे 3 वर्षापासून शेणाचे कोरडे खत हे माझ्या घराच्या समोर टाकलेलं गेलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. हे 3 वर्षापासून नसून फक्त 6 महिन्यापासून हे शेणखत टाकलं गेलं आहे. जो परंपरागत शेणखत टाकत आहे, अनेक वर्षापासून असलेलं शेणखत फक्त 6 महिन्यात दाखवलं का असं तुमचं म्हणणं आहे काय? नाही. जिथं अनेक वर्षात शेणखत आहे ते माझ्या घराच्या दुसऱ्या दिशेला आहे, तो तिथंच टाकत होता. पण ते मुद्दामून त्यांनी माझ्या घराच्या समोर 6 महिन्यापासून शेणखत टाकणं चालू केले आणि त्या शेणखताला ग्रामपंचायत सरपंच आणि 3 वर्षापासून दाखवले. म्हणजे चुकीची माहिती हे ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेला दिली. त्याचप्रमाणे माझ्या कुटुंबाला कोणती बिमारी झाली, या शेणखतापासून कोणती बिमारी झाली याचा अहवाल त्यांनी आरोग्य विभागाला मागितला. म्हणजे आम्ही आरोग्य विभागाला अहवाल मागितला असता आरोग्य विभागाने तुम्हाला काय उत्तर दिलं त्या अहवालाबद्दल? आरोग्य विभागाने तर त्यांना सांगितलं की या शेणाच्या ढिगाऱ्यापासून सँड फ्लाय निर्माण होऊन तापाचा आजार उद्भवू शकतो.
त्यामुळे हे शेणखताचे ढिगारे लवकरात लवकर उचलून गावाच्या बाहेर नेऊन टाकण्यात यावे. त्यांना हे आरोग्य विभागाने 3 तारखेलाच पत्र दिलं, पण आजपर्यंत त्यांनी कोणती कारवाई केली नाही. ग्रामपंचायत मग मला एक सांगा, हे पत्र त्यांना प्राप्त झालं, ग्रामपंचायत येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी तर कारवाई. आमचं मत तर पहिल्या दिवशीच कारवाई करायला पाहिजे. इथपर्यंत आता प्रकरणच नव्हतं, कारण गावातले शेणखताचे प्रश्न आहे. त्याच्यात आरोग्य विभागानं सगळ्यांनी यांना अहवाल दिलेले आहे. PSC घोईखेड यांना पण अहवाल दिलेले आहे की हे शेणखताचे ढिगारे गावातील तुंबलेल्या नाल्या या तात्काळ मोकळ्या करण्यात यावा. पण ह्या 3 तारखेचा 4 तारखेचा अहवाल आहे यांचा, पण अजूनपर्यंत ग्रामपंचायतने कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही आहे. ना नाल्यात उपसल्या किंवा शेणखताचे ढिगारे उचलण्यात आले, ना कोणत्या प्रकारचे. उलट त्यांनी पंचायत समितीला निर्लज्जप्रमाणे असेच गावातले सरपंच म्हणते की आमच्या गावामध्ये 100 ते 150 ढिगारे हे शेणखताचे असल्यामुळे आम्ही एकाचं शेणखत उचललं तर ह्या सगळ्यांचे आम्हाला शेणखत उचलायला लागते आणि याच्यामुळे गावात असंतोष किंवा भानगडीचे प्रयत्न निर्माण होऊ शकते. म्हणजे यांना एवढीशी लाज नाही की आपण आपल्या गावाचा विकास करत आहे, की आपल्या गावाची प्रशंसा करत आहे, की माझ्या गावामध्ये 100 ते 150 ढिगारे हे अभिमानाने आणि पत्र लिहून सांगू शकते की जिल्हा परिषदला हे यांचं कायमस्वरूपी काम किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे हे आपल्याला या पत्राच्या आधारे कळते. गावामध्ये आरोग्यावर खर्च करण्यासाठी दरवर्षी गव्हर्नमेंटकडून 15 वित्त आयोगाच्या मार्फत ग्रामपंचायतला निधी दिला जाते. त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये 2024 आणि 25मध्ये पण गावामध्ये 16,77,326 रुपये एवढा निधी आमच्या सोनगाव येथे आलेला आहे. पण याच्यामधले 1 रुपयाही ग्रामपंचायतने गावातील आरोग्यावर 1 रुपया खर्च केलेला नाही आहे. ते पूर्ण पैसे कुठं गेले आणि ते पैसे कशामध्ये गहाळ करण्यात आलेले आहे हे ग्रामपंचायतला आपण उत्तर मागितलं, पण ते सांगायला तयार नाही आहे. आणि आपण त्याच्या माहितीच्या अधिकाऱ्याने म्हणा किंवा उपोषणाच्या आधाराने आपण त्यांना म्हणतो की गावावर आरोग्यावर तुम्ही किती खर्च केला याची आम्हाला माहिती देण्यात यावी, हीच आमची एक आग्रहाची विनंती. हेच ते मुकेश गावंडे यांनी आज संपूर्ण आप बीती कहाणी आपल्या MB न्यूज समोर मांडलेली आहे. आणि आता आपण यांचं ऐकून घेतलं, आता आपण ऐकून घेऊया पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी चव्हाण साहेब काय म्हणणार तेही सुद्धा तुम्ही पहा. सोनगाव इतकडे मुकेश गावंडे आज अमरावती येथे उपोषणाला बसलेले आहे. नेमकं त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला असता पंचायत समितीसमोर, पण त्याला न्याय मिळाला नाही असे त्यांनी आरोप प्रत्यारोप पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सोनगाववर केला आहे. काय सांगा? त्यांच्या ज्या तक्रारीत त्यांनी म्हटलेलं आहे की शेणखताचा ढिगारा हा अरुण चोरे यांचा शेणखताचा ढिगारा हा त्यांच्या खाजगी जागेत आहे. या पद्धतीचा अहवाल ग्रामपंचायत सचिव यांच्याकडनं पंचायत समितीला प्राप्त झाला. त्या आधारावर आपण ते सार्वजनिक ठिकाणी नसल्यामुळं त्यांना अतिक्रमण काढण्याबाबतच्या सूचना या स्तरावरून देता आल्या नाहीत. तरीसुद्धा आपण या स्तरावरून सरपंच सचिव यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि पत्रव्यवहार करून त्या शेणखताबाबत ते शेणखत त्यांना हलवण्याबाबत आणि ते शेतात नेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. परंतु सदर शेणखत हे खाजगी जागेत असल्यामुळं ते उचलल्या गेलं नाही. म्हणून विस्तार अधिकारी आरोग्य, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आरोग्य यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडनं तो अहवाल मागितला की त्या शेणखतापासून जर आरोग्याच्या दृष्टीने काही घातक असं किंवा काही साथरोग उद्भवत असेल तर त्याचा अहवाल या कार्यालयाला सादर करण्याबाबत सांगितलं. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी 3 तारखेला या कार्यालयाला अहवाल सादर केला. त्या अहवालात त्यांनी म्हटले की सँडफ्लाय तयार होऊन त्यापासून साथरोग उद्भवू शकते. म्हणून आपण त्यांच्या अहवालाच्या आधारावर सरपंच सचिव यांना सूचित केलं की त्वरित ते शेणखताचा ढीग गावाबाहेर काढण्यात यावा आणि नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यानंतर सरपंच सचिव यांना या पद्धतीच्या सूचना देऊनसुद्धा सरपंच सचिव यांनी निवेदन सादर केलं जिल्हा परिषदेकडे की सदर शेणखतापासून जर सँडफ्लाय आणि साथरोग उद्भवत असेल तर तक्रारकर्ते यांच्या कुटुंबामध्ये किती वेळा साथरोग उद्भवले आतापर्यंत मागील 1 वर्षात याबाबतचा त्यांनी आरोग्य विभागाकडनं अहवालाची मागणी केलेली आहे. आता त्यानंतरसुद्धा 13 तारखेला माननीय गटविकास अधिकारी यांनी पुन्हा तालुका आरोग्य अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांना सदर प्रकरणामध्ये चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल
कारण की मागील 1 वर्षात त्या सोनगाव या गावात साथरोग किती वेळा उद्भवले याबाबतचा अहवाल मागितलेला आहे आणि खरोखरच त्या शेणखतापासून जर समजा गावात साथरोग उद्भवत असेल तर ते शेणखत गावाबाहेर काढणे एकदम योग्य राहील आणि त्या पद्धतीची आम्ही सूचनासुद्धा आणि लेखी आदेशसुद्धा आम्ही सरपंच सचिव यांना दिलेले आहे आणि शेणखत उचलण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतच्या सरपंच सचिवाची असल्यामुळे आणि त्यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे नियमानुसार त्यांनी ते शेणखत जर न उचलल्यास आमच्याकडून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल. मग आज उपोषण करतात थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे थंडीचे दिवस आहे, एवढ्या कडकडीची थंडी पडत आहे, आज त्यांना तुमच्याकडून न्याय मिळू शकते का? आता उपोषणकर्त्यांना ही संपूर्ण कार्यवाही सुरूच आहे. मी सांगितलं 13 तारखेला तालुका वैद्यकीय अधिकारी आणि पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती यांना दोघांनाही स्वयंस्पष्ट अहवाल देण्याबाबत सांगण्यात आलेला आहे आणि त्यांचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यामध्ये स्पष्ट काही कोणता निर्णय घेता येणार नाही आम्हाला. का खरोखरच त्याच्यापासून साथरोग उद्भवू शकते, कारण की शेणखत जे आहे तर सरपंच यांच्या निवेदनात म्हटल्यानुसार गावात 100 ते 150 लोकांचे शेणखत गावात ढिगारे आहेत. जर गावात जर साथरोग होईल तर पूर्ण गावातच साथरोग होईल. आपल्याला ते साथरोग नाही व्हावी यासाठी जर खरोखर साथरोग होत असेल तर ते सगळंच शेणखत ढिगारे गावातील बाहेर काढावे लागतात. तो केव्हा समजा उपोषणापर्यंत काम आलेलं आहे पण अजूनपर्यंत ढिगारे निघाले नाही. उपोषण हे पंचायत समितीमुळे नाही आहे. उपोषण जे झालेलं आहे तर हे ग्रामपंचायतीचं आणि त्यांचा वैयक्तिक वाद असल्यामुळे हे उपोषणाला बसलेले आहे. उपोषणाचा आणि पंचायत समितीचा कुठेही संबंध नाही. पंचायत समितीने वारंवार त्यांना पत्र जे नियमानुसार आहे ते सगळे पत्रव्यवहार केलेले आहे, नोटिसेस इश्यू केलेले आहे, सरपंच सचिवांना सुद्धा पत्रव्यवहार दिलेले आहे आणि सगळ्या त्याचे दस्तऐवज पंचायत समिती कार्यालयाकडे सगळ्या पोस्टसहित तयार आहे. त्यांनी तुम्हाला उपोषणकर्ते यांनी तुम्हाला पत्र दिले ते का उपोषणाला बसतो म्हणून? उपोषणाला बसतो म्हणून आम्हाला पत्र दिले नाही, पण त्याची प्रतिलिपी म्हणून आम्हाला प्रत कळवण्यात आली. त्या आधारावर आम्ही सगळे हे आतापर्यंतच्या चौकशा केलेल्या आहेत पूर्ण. अशा प्रकारे हे थेट अमरावती जिल्हा परिषद ऑफिसच्या बाजूने उपोषणाला बसले असून यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आता या उपोषणाकरिता जिल्हा परिषद अमरावती आणि पंचायत समिती चांदूर रेल्वे या उपोषणाचा तोडगा काढणार का हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र. महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.